ते फॅब्रिक आणलंस अश्विनी? हो, कटिंग करून आणलंय. व्हेरी गुड. काल जे ड्रेसचं काम दिलं होतं ना ते करायला घे आता. आजच डिलिव्हरी द्यायची आपल्याला. हो, वेळेत पूर्ण करते. ते काय सांगायला हवं का? विश्वास आहे तुझ्यावर. तू पम्मी मॅडमच्या गाडीतून आलीस का ग? तू आलीस ना तेव्हा तशीच गाडी दिसली मला. नाही पण तू कशाला येशील त्यांच्या गाडीतनं? तुला सोडायला ती बाई इथवर काय येईल? माझंच काहीतरी गैरसमज झालाय. ठीक आहे, तू तुझं काम कर. आता यांना कसं सांगू की ती पम्मी तीच होती? पम्मी दी, आपण इथे का आलोय? हे तर शुभूचं कॉलेज आहे ना? हो, आणि आता शुभू त्याच्या मम्मीला गाडीत बसून इथेच येणार. पण आशू तर बुटीक मध्ये. मग आपण इथे येऊन उपयोग काय आहे? भेट तर आशू आणि शुभूची व्हायला हवी ना. पण आशू तर काही शुभूला भेटेनाच. कारण आतापर्यंत शुभू फक्त आशूला भेटण्याचा प्रयत्न करत होता. आता मी त्यांची भेट घडवून आणणार आहे. बिचारा शुभू. आला आला, शुभू आला. हाय शुभू. तुम्ही इथे कॉलेज जवळ? शुभू, मला तुझं दुःख बघवलं नाही म्हणून आले मी. कसलं दुःख? झेंडू, हा, टिशू. हा. शुभू, अरे घाम फुटलाय तुला, पुसून घे. एवढं काय घाबरायचं शुभू? अरे मीच भेटलीये ना. आशू कुठे भेटलीये? आणि तसही आशू जरी तुला भेटली तरी इथे तुम्हाला कोण बघणार आहे? तुझी मम्मी तर मुंबईला गेलीये की नाही? आणि तुझे बाबा तर काही इथे येणार नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या दादा आणि बहिणीचा, ते इथे येतील का? येणार आहेत का? दादा आणि वहिनी इथे कशाला येतील? कविता कुठे जायचंय का? शुभंकरच्या कॉलेज जवळ. तिथे कशाला? अरे आपल्या शुभूवर लक्ष ठेवायला. तो त्या अश्विनीला भेटतो की नाही बघायला नको? अगं कविता, तू आता मगाशी पाहिलंच ना, हा? शुभंकर समोर उभा होता तरी सुद्धा ती मुलगी बोलली का त्याच्याशी? नाही ना. अगं मग आपण काय एवढा त्रास करून घेतोय? अरे फक्त तेवढंच काम नाहीये रे मंदार. मग अरे तिथे नाही खूप छान बुटीक आहे. माझ्या मावशीच्या मुलीने तिथूनच ब्लाऊज शिवून घेतले, एकदम फॅशनेबल. म्हटलं जातोच तिकडे तर जाऊन येऊया. सगळं मान्य मला, पण तुला माहिती ना आईला आवडत नाही फॅशनेबल राहिलेलं. मंदार, मी काय लगेच घेणार नाहीये रे. आणि बघायला काय पैसे लागतात का? जाऊन येऊ ना. घरात काही कसली हौज नाही आणि कसली मौज नाही. मंदार, ओ बाबा, काय रे? काय चाललंय? कसली मौज? मौज कांदा भजी खाण्याची. अरे वा वा वा, कांदा भजी छान. करा करा. पण आत्ता कुठे बाहेर चाललायत का? कांदे आणायलाच जात होते. हो ना रे मंदार? हो 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 बाबा, ते आता बाजारामध्ये छान फॅशनेबल कांदे मिळतात ना, ते फॅशनेबल? चांगले कांदे मिळतात असं म्हणायचंय बाबा त्याला. तिथेच चाललोय मंडईत. वा वा, जा जा, आणा. छान, या जवळ. अगं पण आपण बुटीक मध्ये. बुटीक मध्ये? हो शुभू, तुला जावंच लागेल. कसं आहे ना, बुटीक मध्ये ती तुला ना टाळू शकणार नाही. एक वेळ बोलणार नाही ती तुझ्याशी, पण तुझं म्हणणं तर ऐकून घेईल. अहो पम्मीजी, त्या दिवशी त्यांनी माझा फोनही उचलला नाही.
आणि काल रात्री जे काही झालं ते तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि आज सकाळी त्या घरी पुस्तक द्यायला आल्या होत्या. आणि तिने तुझ्याकडे बघितलंही नाही आणि लेटर बॉक्स मध्ये पुस्तक टाकून निघून गेली. एक मिनिट, हे तुम्हाला कसं माहित? ते काल म्हणाली ना ती की मी पुस्तक ठेवून निघून जाईन म्हणून. हो की नाही शुभू, बरोबर ना? हा हा हो. शुभू, तुमची झालेली मैत्री तुटताना मला बघवत नाहीये रे. म्हणजे जी मैत्री फुलताना सगळ्यात पहिलं मी बघितलं होतं. या मैत्रीत ना खत पाणी घालायला मला खूप आवडलं असतं रे. ए, तुमची मैत्री ना जय वीरू सारखी व्हायला पाहिजे. जय वीरू? हे कोण आहेत? OMG, तुला माहिती नाही? फेमस मित्रांची जोडी आहे. जय वीरू, हीर रांझा, लैला मजनू. अच्छा अच्छा, म्हणजे हे सगळे मित्रमैत्रिणी होते का? नाही, मी कधी वाचलं नाही ना त्यांच्याबद्दल म्हणून. मी फक्त यांच्याच बद्दल वाचलंय आणि खूप वाचलंय. आणि आता या यादीत ना मला तुमचं नाव बघायचंय. शुभू आशू आणि आशा शुभ. ए, तुला तुझ्या मैत्रिणीची शपथ आहे शुभू. बोल तुझ्या मैत्रिणीशी. जा, समोरच आहे. हो, मी करतो प्रयत्न. शुभू, मम्मी दी, काय ऍक्टिंग करता तुम्ही? असं जर ऑडिशन मध्ये केलं ना तर रात्रीच खेळ चालेमध्ये हमखास तुम्हाला रोल देतील. शेवंताचा नाही, माईचा. कसल्या रडता तुम्ही? झेंडू, आता ना मी फक्त रडण्याचं नाटक करते. एकदा का या दोघांची घट्ट मैत्री झाली ना की मग शुभूची मम्मी रडेल. अश्विनी, अगं किती सुंदर ड्रेस शिवलायस तू. हा मलाच माझ्या बुटीक मधून विकत घ्यावा असा वाटतोय. हा, एक काम कर, असा ना अजून एक ड्रेस शिव. आपण मॅनिक्विनला लावून एंट्रन्सला ठेवूया. व्हेरी गुड जॉब. आता त्या ड्रेसचं काम पूर्ण झालं ना की मग मला सांग. एक नवीन ऑर्डर आहे, ती पण तूच पूर्ण करायची आहेस. हो, करते मी वेळेत पूर्ण. जा. ए शुकशुक, काय चाललंय? हात केल्यावर काय बोलू? ते मॅडमना काय सांगू? हा, सांगतो, मित्र आहे. हा, बोलायचंय. येस, शुभंकर, लैला मजनू, हीर रांझा, जय वीरू यांच्यासारखी आपली मैत्री पण टिकली पाहिजे. तुमची मैत्री ना बाहेर. इथे येऊन मित्रमैत्रिणीशी फोनवर बोलायचा पगार देत नाही मी तुम्हाला. यापुढे आल्यावर ना फोन माझ्या लॉकर मध्ये ठेवायचा. दरवाजात काय बघतीये? कोण आहे तिकडे? काम करा. शुभू, झालं का बोलणं? निदान तिने तुझं ऐकून तरी घेतलं का? मम्मीजी, मी त्यांना भेटलोच नाही. का? त्या बुटीकच्या मॅडम, म्हणजे त्या माझ्यामुळे त्यांना ओरडायला नको ना. म्हणजे कामाच्या ठिकाणी मित्र बरं दिसत नाही. मैत्रीण असती तर चाललं असतं, पण मी नको. त्या मॅडमचं तू टेन्शन घेऊ नकोस. मी त्यांना फोन करून हँडल करते. तू जा आणि बोल.
ओके मॅडम, तुमच्या बहिणीला पाठवा ना, एकदम छान ब्लाउजेस दाखवते मी तिला. कधी येणार आहेत त्या? आजच का? ओके, मग त्यांचं नाव सांगा मला, मी लिहून ठेवते. हा, काय म्हणाला? कविता नगरकर. ठीक आहे. हॅलो. अरे तुम्ही त्या दिवशी अश्विनीला घरी घेऊन गेला होता ना? हो. तुमचं काही काम आहे का? मी ते अश्विनीला भेटायचंय का? नाही. काही घ्यायचं होतं का तुम्हाला? आमच्याकडे ना तुम्हाला हव्या त्या डिझाईन्सचे ड्रेस शिवून मिळतील. नाही, म्हणजे ऍक्च्युली मला अश्विनीलाच भेटायचंय. अहो, मग मी विचारलं होतं ना मगाशी तुम्हाला. हा, नाही म्हणजे माझं लक्ष नव्हतं. एक मिनिट. शुकशुक, अश्विनीला बोलावून आण ना. तुम्ही काय करता? मी प्रोफेसर आहे सायकोलॉजीचा. म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या मनातलं अगदी बरोबर कळत असणार ना? नाही, म्हणजे सगळ्यांच्याच मनातलं नाही, पण जे आपल्या सहवासात असतात त्यांच्या मनातलं कळतं. तसं पाहिलं तर हे सगळ्यांनाच कळतं. हो ना. माझा मुलगा लहान आहे, त्याला भूक लागली की मला अगदी बरोबर कळतं. नाही मॅडम, ते तसं नसतं. मग कसं? ही बघा, अश्विनी आली. अश्विनी, अगं मला आत्ता कळतंय हे प्रोफेसर आहेत. किती छान ना? छान आहे बुटीक तुमचं. थँक्यू. अश्विनी सारख्या हुशार मुली माझ्याकडे काम करतात, त्यामुळे सगळं अगदी छान सुरू आहे. त्या हिरोईन आहेत ना, त्या नेहमी इथेच येतात. काय नाव त्यांचं? मम्मी. हा, माझा ना जरा नावाचा गोंधळच होतो, म्हणून ना मग मी नावं लिहून ठेवते. आत्ताच एक फोन आला होता, मी नावही लिहून ठेवलं. इथेच होता कागद, कुठे गेला बरं? नाही मॅडम, राहू देत, असू देत ना. मम्मीजी यांना फोन करणार होत्या, हा पण अजून फोन केलेला दिसत नाही. यांच्यासमोर कसं बोलायचं, आणि हा पण काही बोलायचं थांबतच नाही. अश्विनी, त्या दिवशी तुला चक्कर आली होती ना, त्या दिवशी हे वेळीच आले म्हणून फार बरं झालं. अगं, सगळा स्टाफ निघून गेला होता. मी एकटीने काय केलं असतं? त्यात हे तुला घरी सोडायला आले ना, म्हणून मी घरी जाऊ शकले. तुला सोडून नगरला यायचं म्हणजे खूप धावपळ झाली असती माझी. ऍक्च्युली त्या दिवशी एवढी धावपळ झाली ना की थँक्स पण नाही म्हणता आलं तुम्हाला. अहो, त्या थँक्यू काय? ते तर आहेच. आपलं माणूस आजारी असलं आणि त्याच्यासाठी काही केलं तर त्यात एवढी फॉर्मॅलिटी कसली ना. सॉरी, एक विचारू? हा. तुम्ही एकमेकांचे कोण आहात? हॅलो. हॅलो. हा, पम्मी मॅडम बोला ना. मॅडम मॅडम सेल्फी मॅडम मॅडम एक फोटो फोटोग्राफ मॅडम नाही आता नाही, आता सेल्फीज नाही. प्लीज प्लीज मॅडम एक फोटो मॅडम मॅडम एक सेल्फी. हॅलो. हॅलो. सॉरी ते काय ना, फॅन्स माझा पाठलागच सोडत नाही. ऍक्च्युली काय ना, मला ना तुमच्या बुटीकला यायचं होतं. मी समोरच्याच गल्लीत होते, पण काय ना, गाडीतून बाहेर उतरले ना तर सगळे फॅन्स हैराण करतात. म्हणून आता गाडीतच बसले. ऍक्च्युली काय ना, मला तुमच्याकडनं खूप ड्रेसेस शिवून घ्यायचे, त्यामुळे तुम्ही इथे येता का? आणि हो, येताना ना कॅटलॉग जरा घेऊन या. हा, मी अश्विनीला पाठवते तिकडे. नो नो नो, नको. काय ना, ओनर्सला जरा जास्तच माहित असतं, त्यामुळे तुम्हीच या. ओके? ठीक आहे, आलेच मी. अश्विनी, मी जरा आलेच.
नका बोलू तुम्ही माझ्याशी. मी काय बोलतोय ते ऐकून तरी घ्या. माझ्यावरची शिक्षा तुम्ही स्वतःवर घेऊन का त्रास करून घेताय? आणि सही शिक्षा तुम्हाला झाली काय किंवा मला झाली काय, परिणाम एकच आहे. मग का असं केलं? मैत्री आहे ना आपली. त्या मैत्रीसाठी तुम्हीच पुढाकार घेतला आणि मैत्रीसाठी हात मी पुढे केला. आता तो हात मी मागे घेणार नाही. यातला ना कुठलाही ड्रेस चूज कर, आपण शिवून देऊ. अश्विनी आहेच ना. हो ना, अश्विनी तर आहेच. आणि हे सगळे ना अगदी न्यू पॅटर्न्स आहेत. व्हेरी नाईस. OMG, कविता आणि मंदार हे इथे कुठे? कविता, हे फॅशनेबल ब्लाऊज विषयी आईला कळलं तर? फॅशनेबल ब्लाऊज घ्यायला चाललीये, सोन्याच्या बिस्किटांचं स्मगलिंग करायला नाही. कविता, एक वेळेस ते चालेल, पण हे ब्लाऊज वगैरे. हे बघ मंदार, तुला जर एवढी भीती वाटत असेल ना तर तू घरी जा. तसं नाहीये कविता, पण कोणाला कळलं ना तर मग उगाच. कोणाला कळणार आहे मंदार? अगं, शुभंकरचं कॉलेज आहे समोर. शुभंकर कॉलेज सोडून बुटीक मध्ये कशाला येईल? एवढा विचार कशाला करतोय? चल लवकर. प्लीज बोला ना, काहीतरी बोला. प्लीज ऐक. कुणी लेडीज आहे का स्टाफ मध्ये? शुभंकर, तुझं कॉलेज होतं ना, मग तू इथे कसा? वहिनी ऍक्च्युली काय हवंय तुम्हाला? फॅशनेबल. साधे ब्लाऊज नाही आहेत का तुमच्याकडे? मी आमच्या दुसऱ्या स्टाफला पाठवते, तिला सांगा काय हवंय तुम्हाला. ठीक आहे. शुभंकर, अरे तू इथे काय करतोयस? लेडीज बुटीक मध्ये तुझं काय काम आहे? काय पाहिजे तुम्हाला? मला नाही बोलायचं तुमच्याशी. जा इथून. हे काय आहे शुभंकर? तू हिच्याशी बोलायला इथे आलायस? वहिनी ऍक्च्युली मी इथे. ह्या बुटीक मध्ये तुझं दुसरं काय काम असणार आहे? आईंनी इतकं बजावलेलं होतं तरीही तू आलास. काय ग, शुभंकर तुलाच भेटायला आला होता ना? वहिनी माझं ऐकून तरी घे ना प्लीज. OMG,
शुभू तू इथे